रवी पंचांच्या भूमिकेत आहेत ते मुख्य पंच म्हणून अजित, त्याचप्रमाणे बॉस आणि मनीष हे तीन पंच या स्पर्धेला आपल्याला लाभलेले आहेत. रोहन आणि रवी सलामी जोडी विजिलन्ससाठी 4 षटकांचा सामना. पहिला सामना VPL 2016चा हा पहिला सामना या बालगंधर्व मैदानात रंगतोय. युवा रेंजर्स पहिले षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय तो भाऊ, एक मुंबईमधील नावाजलेला गोलंदाज ज्याने अद्याप या पूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 50च्या वरती बॉलिंग प्राइज मिळालेला हा गोलंदाज भाऊ आज आपल्या गोलंदाजी कौशल्य या BPL स्पर्धेमध्ये दाखवतोय. या वर्षीच्या एक लेटेस्ट गोलंदाजी यादीमध्ये पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये समाविष्ट असलेला हा भाऊ श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या यादीमध्ये पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये नावाजलेला गोलंदाज म्हणून नावाजलेला हा भाऊ. पहिले षटक युवा रेंजर्स कडून रवीसाठी खूपच चांगला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. रवी एक ज्या गोलंदाजाचं मी नाव घेतलं होतं की श्री साई स्पोर्ट्स क्लब च्या यादीमध्ये पहिल्या 5 गोलंदाज यादीमध्ये ज्याचं नाव होतं तो भाऊने आज पहिला चेंडूवरती हा पहिला बळी या VPL स्पर्धेत मिळवला आणि रवीसाठी आणि विजिलन्ससाठी हा धोका ठरू शकतो. तोच भाऊ हॅलो, पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. बाबल्या आणि बाबल्याच्या बॅटवर निघालेला हा पहिला चौकार, या स्पर्धेचा पहिला चौकार, संघासाठी पहिला चौकार आणि खाता देखील चौकाराने. एक गडी बाद 4 VG11. प्रथम फलंदाजी करताना भाऊ सारखा मोठा गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केला रवी याला आणि पहिला झटका मिळाला, परंतु दुसरा चेंडू चौकार, कारण पॉवर प्ले षटक आहे, काही होऊ शकतं. खूप चांगला चेंडू भाऊंनी धाव चेंडू. 3 चेंडूंमागे 1 गडी बाद 4 धावा. पुन्हा एकदा भाऊ बाबल्यासाठी खूपच चांगला चेंडू परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवून देखील एक धाव का रोखू शकत नाही तो भाऊ. दोन्ही खेळाडू आपापल्या क्रीजमध्ये सुखरूप धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 1 गडी बाद 5. प्रथम फलंदाजी करताना विजिलन्स संघ 4 षटकांच्या मर्यादित वेळेत. पुन्हा एकदा भाऊ काहीच क्षेत्ररक्षण चेंज करतोय, कारण पॉवर प्लेचे षटक आहे आणि रोहन एक आक्रमक फलंदाज म्हणून गणला जातो, त्यासाठी काहीच वेगळे क्षेत्ररक्षण लावतो तो भाऊ. पुन्हा एकदा भाऊ रोहन आहे भाऊ यांचा हा सामना. भाऊचा खूपच चांगला चेंडू, रोहनला काही समजलं नाहीये आणि एक आत्मघातकी प्रयत्न आणि मिसअंडरस्टँडिंग मध्ये बाबल्या धावबाद होतो आणि दुसरा झटका लागतोय 5 या धावसंख्येवर VG11ला प्रथम फलंदाजी करताना. खूप चांगली गोलंदाजी भाऊ याने पहिला चेंडूवर त्रिफळाचित केलं रवी याला, दुसरा चेंडू एक चौकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली, परंतु आता खूप चांगली अशी गोलंदाजी करतोय तो भाऊ युवा रेंजर्स साठी पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज रोहन पुन्हा एकदा खूपच चांगला हलका स्टॅप केला, स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने 1 धाव मिळते डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते, षटक संपते 2 गडी बाद 6 पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर. भाऊ खूपच चांगली गोलंदाजी दरम्यान एक
एक चांगला नौका गोलंदाज विक्रोळी कन्नवा मधील ऋतोज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. काही सराव करतोय नारा यांच्यासाठी. विजयलनचा नवीन फलंदाज नाऱ्या, जे विकेट किपरच्या मागे ट्रॅकवर जे खेळाडू उभे आहेत कृपया त्यांनी मागे व्हायचंय, कारण आपला विकेट किपरच्या मागे जे आमचे चाहते वर्ग आहे प्लीज, कारण लाईव्ह कव्हर होत नाहीये, प्लीज सहकार्य करायचंय. विकेट किपरच्या मागे जे आमचे प्रेक्षक उभे आहेत प्लीज सहकार्य करायचं. आपण थोडं बाजूला व्हायचंय. लाईव्ह कव्हरेज मध्ये काहीसा डिस्टर्बन्स येतोय, प्लीज सहकार्य करायचं प्लीज. दरम्यान ऋतुज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय युवा रेंजर्स साठी. पहिलं पॉवर षटक खूप चांगलं टाकलं भाऊ यांनी. दुसरं षटक ऋतुज नाळ्यासाठी घेऊन येतोय. विजयलनचा नाऱ्या हा फलंदाज. खूपच चांगला चेंडू. दरम्यान भाऊचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते ती नाऱ्याला, एक धाव मिळते विजयन संघाला. संघाची धावसंख्या एकीने वाढते. धावसंख्या होते ती 7. 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 7. पुन्हा एकदा ऋतुज रोहनसाठी. रोहन एक आक्रमक फलंदाज. दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळतात, परंतु आता या VPLच्या लिलावा दरम्यान एका वेगळ्या संघातून दोघे खेळतायत. दरम्यान अवंत चेंडूत भर. एक धाव वाढते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 8. ऋतुज रोहनसाठी. खूपच चांगला हलका चेंडू. ऋतुज एक स्लोअर वन चेंडू टाकण्यात खूपच असा माहितगार असलेला खेळाडू गोलंदाज. निधाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते 2 गडी बाद 8. दुसरं षटक सुरू असताना विजय 11. पुन्हा एकदा ऋतुज सज्ज होतोय रोहनसाठी. कौशिक सेंटरला एक चेंडू. यावर एक धाव मिळते ती. रोहनला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 2 गडी बाद 9. मला वाटतं या 4 षटकात जवळ 30 धावांचं टार्गेट आपण ठेवला तर आपला संघ थोडाफार प्रतिकार करू शकतो, कारण युवा रेंजर्स साईड देखील खूप चांगली आहे. पुन्हा एकदा ऋतुज नाऱ्यासाठी. हलका चेंडू. एक धाव का रुकू शकत नाहीत खेळाडू. नाऱ्या एक धावने आपलं खातं उघडतोय. एक धाव आपल्या संघासाठी जमा करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. 2 गडी बाद 10. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी ऋतुज. पुन्हा एकदा रोहन काहीशा आक्रमक पवित्र्यात दिसतोय, कारण एखादा खराब चेंडू आणि एखादा चौकार असायचं. आणि एक धाव डिक्लेअर स्वरूप मिळते रोहनला. एक धाव मिळते ती विजय 11 या संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 2 गडी बाद 11. दुसरं षटक सुरू असताना युट्यूबवर लाईव्ह आपण पाहू शकता अशी VPL 2016 स्पर्धेचं दुसरं षटक पहिल्या सामन्यातलं. पुन्हा एकदा ऋतुज काहीसा चकवा देतोय. अंडर क्रिकेटमध्ये चकवा देणं हा एक नवीन उपक्रम या खेळाडूंनी चालू केलेला आहे. पाहूया या चकव्याचं रूप कसं पालटतंय ते. पुन्हा एकदा ऋतुज आणि अवंतर धाव. दुसरा अवंतर चेंडू टाकलाय ऋतुजने. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 12. 2 गडी बाद 12. दुसरं षटक सुरू असताना पुन्हा एकदा ऋतुज रोहनसाठी. हलकाच टाकलाय चेंडू. हलकाच प्रकारे टॅप केलाय आणि एक धाव मिळते ती रोहनला. एक धाव मिळते. संघाला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 13. 2 षटकांची समाप्तीनंतर. सूरज मयेकर उर्फ लल्ला ब्लू स्टार क्रिकेट क्लब मध्ये हे खेळाडू खेळतात आणि त्यांचं यशस्वी करतात. त्या लल्लाचं या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. लल्ला वेलकम. पुढचे षटक.
काही क्षेत्राचा बदल करतोय तो संघनायक. या स्पर्धेमध्ये आपण 4 खेळाडू आयकॉन घेतले होते. त्या आयकॉन मधील आणि आयकॉन या संघाचा प्रमुख गोलंदाज प्रमुख फलंदाज असा हा विपुल एक आगळ्या शैलीत गोलंदाजी करतोय. तो संघासाठी युवासाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रा षटक घेऊन आलेला विपुल एक वेगळी शैली असलेला गोलंदाज. वाईट चेंडू. धावसंख्या किती वाढते. धावसंख्या होते 14. 2 गडी बाद 14. सरासरी 7 च्या सरासरीने चाललेला विजयलचा संघ. पुन्हा एकदा विपुल आणि हा त्रिफळाचे नाऱ्या बाद होतोय. एक अंबरनाथ मध्ये हा शैलीचा वापर पहिला सर्वप्रथम या अंडरआर्म क्रिकेटमध्ये करण्यात आला. ती शैली आता पूर्णपणे मुंबईत प्रसिद्ध झाली आणि त्या शैलीचा हा गोलंदाज त्या शैलीचा वापर करून गोलंदाजी करतोय हा विपुल. परंतु अंबरनाथ कल्याणमधील खेळाडू या शैलीमध्ये खूप चांगलं प्रावीण्य प्राप्त केलेले असे खेळाडू आहेत. त्यातील हा गोलंदाज त्या शैलीमध्ये गोलंदाजी करतोय आणि आपल्या या अनोख्या शैलीमध्ये पहिला गडी बाद करतोय तो नाऱ्याच्या स्वरूपात. विजय काहीशा संकटात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 14 या धावसंख्येवर स्थिर. एक सिनियर खेळाडू सिनियर गोलंदाज हॅलो आणि मोठ्या संघातून खेळणारा गोलंदाज भाऊ याचं काहीसं मार्गदर्शन घेतोय तो विपुल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. मितुल. एक धाव मिळते मितुलला. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 3 गडी बाद 15. विजय 11 3ऱ्या षटकाचा सामना सुरू असताना दरम्यान विपुल रोहन सलामी आलेला फलंदाज काहीस संयमी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खूपच चांगला चेंडू. विपुल यांची खूप चांगली गोलंदाजी करतोय विपुल. एका धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 16. 3 गडी बाद 16. 3रं षटक सुरू असताना मितुल आणि हा बाद. जर मितुल हा जागेवरून खेळला असता तर हा बहुतेक त्याने चौकार लगावला असता कारण हा फुलटॉस पत्र चेंडू टाकला होता विपुल यांनी. परंतु काहीसा चकवा दिला आणि बॅटची कडा घेऊन यष्टी उद्ध्वस्त करून गेला. 4था झटका लागला विजय संघाला 16 या धावसंख्येवर 3रं षटक सुरू असताना. पुन्हा एकदा विपुल खूप चांगली गोलंदाजी. 2 बळी या विपुलने त्रिफळा चितच्या स्वरूपात घेतलेले आहेत. नवीन फलंदाज अंबरनाथ स्टाईलने गोलंदाजी करणारा विपुल हा विक्रमी गोलंदाज. 1 धाव भाऊ परंतु हा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 17. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे षटक अद्याप बाकी. या षटकांमध्ये विपुल याने 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. दोन्ही गडी त्याने यष्ट्या उद्ध्वस्त करून गोलंदाज बाद केले. खूप चांगली गोलंदाजी. दरम्यान नवीन गोलंदाज चेतन. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं आणि निर्णायक षटक. पहिला चेंडू 4थ्या षटक अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 4 गडी बाद 18. 4 गडी बाद 18. चेतन रोहनसाठी 6 चेंडूंचा सामना शिल्लक. खूपच चांगला चेंडू. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू हलका स्टॅप केला रोहनने. थर्ड म्हणजे दिशेने 1 धाव मिळते.
रोहनला एक धाव मिळते, ती संघाला धावची संख्या वाढते. धावसंख्या होते 19. 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चेतन रोहनसाठी. रोहन हा देखील आयकॉन संघातील खेळाडू. आयकॉन संघातील 2 खेळाडू चेतन आणि विपुल या युवा रेंजर्सचं प्रतिनिधित्व करतायत. आणि खूपच चांगला मिसफील्ड आणि हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढ. धावसंख्या होते 23. 4 गडी बाद 23. खूपच गचाळ क्षेत्ररक्षण सिद्धेश याच्याकडून. जो सिद्धेश यापूर्वी देखील एक चांगला क्षेत्ररक्षण टाकूनगरचा म्हणून गणला जात होता, तोच त्याच्याकडून आता ही गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायचं मिळत आहे. पुन्हा एकदा चेतन रोहनसाठी. आणि हा चौकार लागोपाठ दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने वर. धावसंख्या होते 27. 4 गडी बाद 27. 27. लॉस ऑफ 4 विकेट्स. एंड ऑफ 3 ओव्हर्स. चौथं आणि शेवटचं षटक सुरू असताना युवा रेंजर्स पहिले 3 षटक खूप चांगली गोलंदाजी, नंतर काहीच चौथं महागडे षटक टाकतोय. आणि रोहन खूप चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार लागून एक सिंगल करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 28. 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चेतन. तसं पाहायला गेलं 2 चौकार हे फलंदाजांच्या क्षेत्ररक्षणांच्या मिसफील्डमुळे आणि हा झेल सुटतोय. काहीच गचाळ क्षेत्ररक्षण करतायत युवा रेंजर्स खेळाडू. या क्षेत्ररक्षणामुळे 2 चौकार गेले होते आणि हा गडी देखील बाद होता. वाचला 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या 1 ने वर. धावसंख्या होते 29. 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे षटक सुरू असताना पुन्हा एकदा रोहन चेतनसाठी. खूप चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव काय रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते. षटक संपते. धावा होत आहेत 30. 4 षटकांमध्ये 30 धावा जमा केल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात विजिलन्स संघाने. आणि 24 चेंडूंमध्ये 31 धावांचं लक्ष उभं केलं आहे ते युवा रेंजर्स साठी विजिलन्सने. विजिलन्स साठी चांगली फलंदाजी केली रोहन यांनी. 2 चौकार लगावले. मला वाटतं जवळजवळ युवा रेंजर्स या संघाने क्षेत्ररक्षणात गळचाळ कामगिरी करून रोहनसाठी खैरात उभी केली होती आणि त्याचा फायदा उचलला रोहन यांनी आणि आपल्या संघास 2 लागोपाठ चौकार मारून एक 30 ही भली मोठी धावसंख्या उभा केलेली आहे. आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी युवा रेंजर्स सलामीची जोडी मैदानात. चेतन आणि मला वाटतं विपुल ही आयकॉन संघाची सलामी जोडी देखील आज युवा रेंजर्ससाठी ओपनिंग करत आहे. पंच अजित, पंच बॉस आणि सामना चालू करायचा आहे. पंच अजित, सामना सुरू करायचा आहे. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 31 धावांचं लक्ष युवा रेंजर्ससाठी उभं केलं ते विजिलन्स संघाने. प्रथम 3 षटकांमध्ये काहीस मागे पडलेला हा संघ विजिलन्सचा शेवटच्या षटकामध्ये एक चांगली उभारी घेऊन, चांगली आघाडी घेऊन 31 धावसंख्या जमा केली आणि ते आता मोठं लक्ष ठरत आहे ते युवा रेंजर्ससाठी. तसं पाहायला गेलं 30 धावा हे फार मोठं लक्ष आहे, कारण या ग्राउंड
25 धावा जमा करताना एक फार मोठं कष्ट करावं लागतं आणि आता लक्ष आहे ते 31 धावांचं. या दोन संघात सुरू असलेला सामना. यानंतर हा सामना स्वरा 11 आणि केएनसीसी. स्वरा 11 आणि केएनसीसी या दोन्ही संघांनी कॉमेडी बॉक्स वर नाणेफेकीसाठी यायचंय. स्वरा 11 आणि केएनसीसी दोन्ही संघ आपला संघ ग्राउंडवर आणून कॉमेडी बॉक्स वर यायचंय जेणेकरून नाणेफेकीचा कौल. युआरएनसाठी वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो मितुल आणि विजिलन्सची सलामीची जोडी चेतन. चेतन आणि विपुल. विपुल आणि विजिलन्ससाठी माफ करा युआरएनसाठी फार महत्वाची कामगिरी बाजवली होती कारण 4 धावा देऊन 2 गडी बाद केले होते विपुल याने. तोच विपुल आणि तोच चेतन एक चांगला गोलंदाज एक महागडा गोलंदाज युवा रेंजर्सचा आता मोठी सलामी करण्यासाठी मैदानात येत आहेत. मिथुन वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं पॉवर प्लेचं असं महत्वपूर्ण षटक घेऊन येतो युवा रेंजर्ससाठी मिथुन 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहेत ते विजय माफ करा युवा रेंजर्सचे खेळाडू चेतन आणि विपुल. विजयलचा पहिला गोलंदाज मिथुल वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं एक आक्रमक निर्णायक आणि महत्वपूर्ण षटक पॉवर प्लेचं असं टाकण्यासाठी सज्ज होतोय तो विपुलला. विपुल विपुल आणि चेतन सलामी. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं मिथुन. खूपच चांगला चेंडू खूपच चांगला चेंडू. पंच पंचमध्ये काहीतरी इतगुत चाललंय. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. खूप चांगला चेंडू मिथुन यांचा. पंच पंच निर्णय कळवायचा आहे. एक डाव डिक्लेअर स्वरूप मिळते बायच्या स्वरूपात खातं उघडतोय युवरांचा संघ 31 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 1 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मिथुन विपुलसाठी.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो मिथून. विपुल सामना करतोय. तो मिथून याचा बिनबाद 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे तो युवा रेंजरचा सलामी जोडी चेतन आणि विपुल. पुन्हा एकदा मिथून. खूप आणि बाद. खूप चांगली अशी गोलंदाजी मिथून यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीतून पाहायला मिळते आणि पहिला गडी बाद होतोय युवा रेंजर्सचा. 1 या धावसंख्येवर पहिला झटका विपुलच्या स्वरूपात लागतोय युवा रेंजर्सला. 1 गडी बाद 31 धावांचा पाठलाग करायला सज्ज असलेला संघ युवा रेंजर्सचा. नवीन फलंदाज अनिकेत अंड्या या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आता युवा रेंजर्ससाठी पुढचा खेळाडू म्हणून आलेला आहे. मैदानात गोलंदाजी करेल मिथून अंड्यासाठी. एक आक्रमक फलंदाज अंड्या. खूपच चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण नाऱ्याकडून. 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 1 गडी बाद 2. 31 धावांचा पाठलाग करत असताना युवा रेंजर्सचे खेळाडू चेतन सलेम आलेला फलंदाज स्ट्राईक घेतोय. मिथून खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा काहीसा क्षेत्राचा बदल करतोय रवी. आयकॉन या टागोनॉदरम्यान संघातून खेळणारा हा चेतन आता सामना करेल तो मिथून याचा. एक खूप चांगली गोलंदाजी करतोय मिथून. खूपच चांगला चेंडू हलका तटवलाय परंतु 1 धाव का रोखू शकत नाहीये. लेग बॅच सोबत 1 धाव मिळते संघाला. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 1 गडी बाद 3. 31 धावांचा पाठलाग करताना 4 षटकांमध्ये ते युवा रेंजर्सचे खेळाडू. पुन्हा एकदा मिथून. पुढचा चेंडू अनिकेत अंड्या. एक आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅट म्हणून फक्त चौकार पाहावयास मिळतात तो अंड्या सामना करेल तो मिथून याचा. मिथून अंड्यासाठी गोलंदाजी करतोय आणि लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच अजित यांनी अवंतर घोषित केला. एका धावेने धावसंख्या होते 1 गडी बाद 4. पुन्हा एकदा मिथून सज्ज होतोय आणि हलका तटला चेंडू परंतु हा झेल सुटतोय परंतु 1 धाव का रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्या होते 1 गडी बाद 5. 31 धावांचं लक्ष असताना चेतन आणि अनिकेत युवा रेंजर्ससाठी. दरम्यान मिथून पुढचा चेंडू अनिकेतसाठी घेऊन येतोय. युट्यूबवर लाईव्ह सुरू असलेला हा सामना VPL 2016चा पहिला सामना. 31 धावांचं लक्ष उभं केलंय विजिलंटने युवा रेंजर्ससाठी आणि हलका चेंडू चोरटी धाव आणि 1 धाव मिळते. धाव गडी बाद करण्याच्या नादात मिसफिल्ड होते परंतु 1 धाव मिळते ती युवा रेंजर्स खेळाडूंना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 6. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. पहिले षटक संपलंय. सेमी फलंदाजी म्हणावी लागेल युवा रेंजर्स कडून. 31 धावांचं लक्ष आहे. दरम्यान एका षटकाचा सामना झालेला आहे. एका षटकात 6 धावा जमा केल्या आहेत त्या अनिकेत आणि चेतन यांनी. दरम्यान नवीन गोलंदाज नाऱ्या स्वयंभू या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज BST मध्ये व्यवसायाने नोकरी करणारा हा खेळाडू नाऱ्या वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो विजिलन्ससाठी. चेतन त्याचा सामना करेल. पहिल्या षटक संपलंय. धावसंख्या आहे 1 गडी बाद 6.
31 धावांचं लक्ष समोर असताना युवरांसाठी पंच अजित सामना त्वरित चालू करायचा कारण खेळाडूंना वेळ दिलात. आपल्याकडे खाली एक 20 मिनिटाचा वेळ आहे प्रत्येक मॅच साठी, प्रत्येक इनिंग साठी. याचं भान ठेवायचंय. प्रत्येक इनिंग साठी 20 मिनिटांचा वेळ आहे याची नोंद घ्यायची आहे पंचांनी खेळाडूंनी. दरम्यान नाऱ्या वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय चेतनसाठी. युवा रंजनचा खेळाडू सलामी मिळालेला फलंदाज चेतन. पहिल्या षटक संपलेला असून धाव संख्या आहे 1 गडी बाद 6. 31 धावांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू नाऱ्यांचा अवांतर धावेत भर. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्येमध्ये 1 गडी बाद 7. चेतन लेग अंपायरकडे साईड आमचं कौल मागतोय. पुढचा चेंडू नारायणचा चेतनसाठी. खूपच चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. एक धाव संगनायक विजू यांच्याकडून अडवली जाते. एका धावून धावसंख्येत भर. धावसंख्या होते 1 गडी बाद 8. तेवीस धावांचं अद्याप लक्ष दूर आहे ते युवरांजसाठी. अंड्या नारासाठी पुढचा चेंडू सामना करतो आणि खूप चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 8. वैयक्तिक दुसरं, माफ करा, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक नारायण घेऊन याला येतो विजयलसाठी. पुन्हा एकदा अंड्या बॅटची हलकी कडा घेऊन थडम्याच्या दिशेने गेला. एक धाव का रोखू शकत नाही यष्टीरक्षक. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या होते 9. 1 गडी बाद 9. पुढचा चेंडू चेतनसाठी. खूपच चांगला फटका आणि आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. या 4 धावून धावसंख्येत धावसंख्या होते 13. 1 गडी बाद 13. चेतन युवरांजन खेळाडू याने शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार आपल्या गोलंदाजीवर दिले होते. तोच युवरांजनचा रोहन आता आपल्या बॅट मधून चौकारांची वसुली करायस आलेला आहे. पाहूया कितपत यशस्वी होत होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1 गडी बाद 13. 31 धावांचा पाठलाग करत असताना युवरांजनचे खेळाडू. दरम्यान पुन्हा एकदा नाऱ्या सज्ज होतोय तो चेतनसाठी. पुन्हा एकदा नाऱ्या. दरम्यान प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ग्राउंड मध्ये, या बालगंधर्व मैदानात 2 दिवसापूर्वी पार्टी या मराठी चित्रपटाचं चित्ररक्षण चित्रीकरण झालं होतं. त्या पिक्चर्स मध्ये आमचे लाडके प्रदीप राणे यांनी काम केलं. प्रदीप राणे या स्पर्धेनं आपलं सहज स्वागत. पुन्हा एकदा चांगला हलका चेंडू. 1 धाव आणि एका धावसंख्या होते ती 14. 1 गडी बाद 14. शेवटचे चेंडू दुसऱ्या षटकातील नारायणचा रोहनसाठी. रोहन काहीशा आक्रमक पवित्र दिसत आहेत कारण चेतन आणि रोहन यांचं काहीतरी हितगुज सुरू आहे. नाऱ्या. पुढचा चेंडू अंड्यासाठी आणि चांगला झेल आणि अनिकेत बाद. दुसरा झटका लागला तो युवरांजनच्या संघाला. 2 गडी बाद 14. धावसंख्या स्थिर. दुसरा षटक संपलेला असताना बारा चेंडूत 17 धावांचं लक्ष. दरम्यान रितेश आणि रोहन युवरांजनसाठी.
नानू वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं निर्णायक षटक घेऊन 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना हा गोलंदाज आता आपलं कौशल्य दाखवण्यासाठी विजिलन्ससाठी सज्ज होतोय. चेतन सलामी आलेला फलंदाज युवा रेंजर्सचा अजूनही मैदानात एक चौकार अद्याप त्याने लगावला आणि संयमी फलंदाजी करतोय. आपल्या संघास 31 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सज्ज झालाय तो चेतन. दरम्यान नानू चेतन सज्ज होते. वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक. हलका टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या असतील 11 चेंडू 17 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा नाणू चेतनसाठी. खूप चांगला फटका, चांगल्या क्षेत्ररक्षण बिजू यांच्याकडून, परंतु एक धाव का रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 15. 2 गडी बाद 15. पुढचा चेंडू नानू यांचा, नवीन फलंदाज रितेश याच्यासाठी. सिद्धिविनायक संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज युवा रेंजर्स संघाकडून खेळतोय तोच रितेश. सामना करेल तो नानू याचा. क्षेत्ररक्षण बदल करतायत. दहा चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावांची गरज. दहा चेंडू 16 धावांची गरज. नानू गोलंदाजी करेल तो रितेशला. रितेश सज्ज होतोय. खूपच लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू अवंतर घोषित करतायत पंच अजित. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 16. 2 गडी बाद 16. पुढचा चेंडू नानू यांचा. रितेश चकतोय. पंचांकडे दाद मागतायत परंतु पंच दाद फेटाळून लावताना धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 2 गडी बाद 16. तीन चेंडूत 15 धावांची गरज, माफ करा 9 चेंडूत 15 धावांची गरज. नऊ चेंडू 15 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी युवा रेंजर्सचा खेळाडू नानू. आणि डेलिब्रेट पुन्हा एक निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो नानू आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रितेश सज्ज होतोय. तिसरं षटक सुरू असताना नानू यांचं खूपच चांगला चेंडू आणि चांगला फटका आणि चौकार. रितेश काहीशे अडखळत खेळत होते परंतु आता एक आक्रमक फटका आणि या आक्रमक फटक्यावर चौकार लगावलाय आणि जवळजवळ संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेले आहेत. धावसंख्या होते 20. 2 गडी बाद 20. 7 धावांमध्ये 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी युवा रेंजर्सला. नानू एक स्लोअर वन प्रकारचा चेंडू टाकला होता परंतु रितेश यांनी आक्रमक पवित्र अवलंबनामुळे हा चौकार लगावला आणि 4 धावांनी सामन्यात मोठी रंगत आणली आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी युवा रेंजर्स सज्ज. तिसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक. नानू वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा रितेश समोर गोलंदाजी करतोय. 7 चेंडू 11 धावांची गरज. क्षेत्ररक्षक काहीसा बदल होतोय. पुन्हा एकदा नानू रितेश साठी. रितेश नानू
दोघांमध्ये रंगलेला सामना काहीसा चकवा देतोय नानू. अंडर क्रिकेटमध्ये चकवा देणं ही पद्धत झालेली आहे आणि त्या पद्धतीला सलामी करतोय तो नानू. पुन्हा एकदा चेंडू नानू यांचा आणि हा खूपच चांगला प्रकारे हा एक पुन्हा एक चौकार. पंच अजित 6 चेंडू 7 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. रितेश पहिले 2 चेंडू काहीसा गडबडीत खेळलेला हा खेळाडू शेवटच्या 2 चेंडूवरती एक आक्रमक असा बनला आणि त्या आक्रमकतेचं स्वरूप आता आपण पाहिलं 2 चौकारांच्या रूपात. रितेश आणि चेतन दरम्यान वैयक्तिक पहिले संघासाठी शेवटचं निर्णायक आणि 6 चेंडूंमध्ये 7 धावांचं असलेलं षटक घेऊन आलाय तो रवी. चेतनसाठी रवी चेतन 6 चेंडू 7 धावांची गरज. एकतर्फी असलेला सामना विजयलंच्या बाजूने युएनने कधी आपल्या हाताशी घेतला हे समजलंच नाहीये. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. शेवटचं षटक निर्णायक षटक 6 चेंडू 7 धावांची गरज. चेतन आणि खूपच चांगला चेंडू आणि चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 25. युवा रेंजर्स आपला खेळाडू आपण मैदानाबाहेर घेऊन जायचं. युवा रेंजर्स आपलं सहकार्य करायचे. आपला कुठलाही खेळाडू ग्राउंडवर आला ना पाहिजे. युवा रेंजर्स मालक प्रणव ठाकूर आपणास नम्र विनंती आपला खेळाडू आपण मैदानात आणायचा नाहीये. पंच संघ मालक योगेश दळवी आणि प्रणव ठाकूर सहकार्य करायचंय. संघ मालक खेळाडू मैदान घेऊन येऊ नका प्लीज. संघ मालक विजय 11 सामना सुरू करायचंय. पंच अजित बॉस आणि मनीष 5 चेंडू शिल्लक आहेत. थोडेच सामना सुरू करायचंय. संघ मालक प्रणव ठाकूर एक नम्र विनंती. योगेश दळवी एक नम्र विनंती. 5 चेंडू आपला कुठलाही खेळाडू मैदानाला नकोय प्लीज. धन्यवाद. सामना रंगत स्थितीत पहिला सामना VPL 2016चा 5 चेंडू 6 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी युवा रेंजर्ससाठी 31 धावांचं लक्ष होतं ते युवा रेंजर्ससाठी, कारण 30 धावा जमा केल्या. त्या विजयने 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना त्याला पाठलाग करतो युवा रेंजर्सचा खेळाडू आणि आता 5 चेंडू 6 धावांची गरज. दरम्यान रवी आणि रितेश जो आक्रमक फलंदाज ज्याने 2 चौकार लगावून या सामन्याची रंगत वाढवली तोच फलंदाज आता रवी याचा सामना करेल. वीस मिनिटाचा वेळ होता एका इनिंगसाठी. रवी सहकार्य करायचंय. विजिलन्स संघ एका इनिंगसाठी 20 मिनिटाचा वेळ आहे आणि वेळेची मर्यादा सर्वांना राखायची आहे. 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. जर आपण वेळ घालवला तर पुढच्या सामन्यामध्ये आपणास कमी वेळ दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू 6 धावांचं लक्ष.
धावसंख्या स्थिर 2 गडीवर 25. युवा रेंजर्सचे खेळाडू रितेश एक आक्रमक पवित्रा 2 चक्कर लगावून वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय तो रितेश. त्याच्या समोर फलंदाजी करतोय तो चेतन. सलामलेला फलंदाज युवा रेंजर्ससाठी. दरम्यान रव्या उर्फ रवी हलका तटवलेला चेंडू. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते ती रितेशला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 26. 4 चेंडू अद्याप शिल्लक. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा रवी चेतनसाठी. खूपच चांगला चेंडू. खूपच चांगला चेंडू. धाव. सामन्याची रंगत वाढते. 3 चेंडू 5 धावा. ब्लू स्टार संघाकडून खेळताना रवी फक्त फलंदाजी करतो, परंतु आता या विजयलूंकडून खेळताना हा गोलंदाजी देखील करतोय आणि खूप चांगलं अशी गोलंदाजी करतोय तू रवी. 3 चेंडू 5 धावा. VPL 2016चा पहिला सामना एक निर्णायक स्थितीत. तीन चेंडू 5 धावा. रवी सामना करेल चेतनचा. चेतन आयकॉन संघातून खेळणारा खेळाडू आज या युवा रेंजर्सचं प्रतिनिधित्व करतोय. सलामीला आलेला फलंदाज एका चौकाराने अजून देखील विकेटवर उभा आहे. दरम्यान चकवा देतोय रवी चेतनसाठी. परंतु चेतन हा खूप चांगलं आणि एक चपळ असा फलंदाज मानला जातो. रवी कौशिकन तडल चेंडू आणि काहीशी मिसफील्ड होते, परंतु एक आणि या मिसफील्ड मध्ये 2 धावा मिळत आहेत त्या चेतनला आणि युवा रेंजर्स संघाला. 2 धावून धावसंख्येत भर. धावसंख्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 28. काहीस रंगतदार स्थितीत झालेला सामना. 2 चेंडू 3 धावांची गरज. काहीसे गच्चा क्षेत्ररक्षण नारे यांच्याकडून. काहीसे इदगुच करतंय रवी मध्ये आणि नाऱ्यामध्ये, परंतु एका चांगल्या मोमेंटला चांगल्या परिस्थितीत एक मिसफील्ड होणं एक चुकीचं आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 28. 2 गडी बाद 28. 2 चेंडू 3 धावांची गरज. युट्यूबवर लाईव्ह असलेला सामना विकोतील पहिला सामना कडवानगरीतील पहिला सामना बाळ गंधर्व मैदानातील पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये एक रंगतदार स्थितीत आलेला सामना. 2 चेंडू 3 धावा. रवी आमचे युवा सेनेचे आमचे मान्यवर बाबू लबडे यांचं या बाल गंधर्व मैदानात आगमन झालेलं आहे. मी संघमालक युवा रेंजर्स संघमालक प्रणव ठाकूर यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. प्रदीप लबडे माफ करा. प्लीज सर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. 2 चेंडू 3 धावा. रवी आणि चेतन युवा रेंजर्स साठी एक चांगली फलंदाजी करतोय तो चेतन. सलामीला आलेला फलंदाज चेतन संयमी मरीज आक्रमक आणि पुन्हा एकदा संयम असा दाखवणारा हा खेळाडू सज्ज होतो रवीसाठी. 2 चेंडू 3 धावांची गरज. रवी चांगला फटका आणि एक नो घोषित करतोय तो पंच बॉस. साईडाम काहीसा वरून टाकलेले चेंडू पंच आणि धावसंख्या वाढते. 1 ने धावसंख्या होते ती 29. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. खूपच चांगल्या स्थितीत चाललेला सामना. चेतन आणि रितेश. रितेश टू रवी. 2 चेंडू
2 धावा. पहिला सामना. पूर्ण सर्व क्षेत्ररक्षक जवळजवळ 30 यार्ड सर्कल मध्ये आलेले आहेत आणि पाहूया ह्या 2 धावा कशा प्रकारे रोखतो तो रवी, कशा प्रकारे करतोय तो रितेश आपल्या संघासाठी. रवी रितेश साठी 2 धावा ची गरज 2 चेंडूंमध्ये. चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते रितेशला, 1 धाव मिळते संघाला. दोन्ही संघांच्या धावा बरोबरीत झालेल्या आहेत. 1 चेंडू 1 धाव.